आवाज जनतेचा। 6 डिसेंबर जिल्हास्तरीय युवा महोत्सव हे युवक युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा व्यासपीठ असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी केलंय। क्रीडा आणि युवक सेवा संचलनानं महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम आणि जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र वाशिम राष्ट्रीय सेवा योजना संयुक्त विद्यमानं तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन दिनांक 4 ते 5 डिसेंबर रोजी वाटाणे लोण येथे करण्यात आले होते। या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी त्या अध्यक्षांच्या स्थानावरून बोलत होत्या। प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुष तारे, माध्यमिक जिल्हाधिकारी आकाश अहाळे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव आणि नेहरू युवा केंद्र समन्वयक अनिल ढगे आदी उपस्थित होते। श्रीमती भुवनेश्वरी युवा महोत्सवाविषयी बोलताना म्हणाल्या, या महोत्सवात चित्रकला, कथा लेखन, कविता लेखन, मोबाईल फोटोग्राफी, विविध कला प्रकार जसे की लोकगीत, लोकनृत्य, वक्तृत्व, कथा लेखन आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। या स्पर्धेच्या माध्यमातून हा युवा महोत्सव युवक युवतींचा सुप्त कला गुणांना वाव देणारा व्यासपीठ असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी यांनी महोत्सवास सहभागी सर्वांना शुभेच्छा संदेश दिला। प्रास्ताविकाकडून जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी युवा महोत्सवाची माहिती दिली। या युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक स्पर्धा समूह प्रकारात आर्य कॉलेज वाशिम यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम आणि तृतीय क्रमांक मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम यांनी पटकावलाय। समूह लोकगीत या प्रकारामध्ये आर्य कॉलेज वाशिम आणि प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम आणि तृतीय क्रमांक नेहरू युवा बहुउद्देशीय संस्था केकतुमरा यांनी पटकावला। वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा भारत लोगोवाळ, द्वितीय क्रमांक मुस्कान भवानीवाले तर तृतीय क्रमांक योगिता कुऱ्हाडे यांनी मिळवला। तर चित्रकला आणि स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी धम्मानंद वानखेडे, द्वितीय क्रमांक भूमिका निरंजन ठक्कर, तृतीय क्रमांक कुमारी भूमिका पांडुरंग ढोकणे। कथालेखन या स्पर्धेमध्ये ऋतुजा भारत योगेवाड, द्वितीय क्रमांक स्वराली नितीन वाणी, राधिका दीपक दंडे तर तृतीय क्रमांक प्रतीक्षा विनोद वानखेडे यांनी मिळवला। कविता लेखन या स्पर्धेमध्ये ऋतुजा भारत योगा प्रथम विजय, आधारित स्पर्धेमध्ये विज्ञान प्रदर्शनी यामध्ये SMC इंग्लिश स्कूल वाशिम प्रथम, JC हायस्कूल कारंजा लाड प्रथम एकल यांनी पारितोषिक प्राप्त केले। या महोत्सवासाठी स्पर्धेसाठी प्राध्यापक डॉक्टर अनिलराव सोनवणे, प्राध्यापक किरण सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर दीपक दामोदर, प्राध्यापक C किरण राऊत, प्राध्यापक डॉक्टर शशी पवार, प्राध्यापक अशोक वाघ, प्राध्यापक सुनीता अवचार, संजय दळवी, अमोल काळे, सोनाली दळवी, सुनीता अवचार, शेषराव पिराजी पांडे, मोहन यशवंत शिरसाट, शेषराव धांडे, प्राध्यापक प्रगती विखे, प्राध्यापक प्रिया बागडे, प्राध्यापक सुरेश वानखेडे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीतेकरिता क्रीडाधिकारी मारुती सोना कांबळे, संतोष कुमार उपाटे, वरिष्ठ लिपिक विजय बोंधाळे, क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेंभुर्डेकर, प्रकाश मोरे, विकास तिडके, भारत वैद्य, कलीम मिर्झा, सुशांत कलढोणे, भागवत मापारी कार्यक्रमाचा संचालन प्राध्यापक गजानन वाघ यांनी केले। तर आभार जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी मानले। तर कार्यक्रमाचं शब्दांकन साप्ताहिक शिवनीती संपादक गणेश पाटील लहाने यांनी केले। वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।